हाय हॅलो नमस्कार मित्र-मैत्रीण. आज बनवूया झणझणीत तिखट अशी पालकाची भजी. आता पालकची पानं येते आणि थंडीमध्ये पालक बाजारामध्ये आहे आणि थंडीमध्ये बघा आपल्याला थंडी असते तेव्हा काहीतरी गरम गरम खावंसं वाटतं, त्यावेळी असं तोंडी लावण्यासाठी पालकाची भजी. त्याचा भजीचा बॅटर आपण नेहमीप्रमाणे मस्त बेसन पीठ घेतले, हळद मीठ हिंग ओवा जिरा टाकून घेतलेलं आहे आणि थोडं सोडा वाढवायचं असेल सोडा टाका, नसेल आवडत तर नका टाकू. पालकाची पानं मस्त स्वच्छ वगैरे धुवून घेतले, त्यात थोडे देठ काढून घेतलेत आणि छोटे छोटेसे देठ घेतलेत आणि मस्त कमी तेलात आणि कमी साहित्यामध्ये आपली पालकाची भजी होतात. व जास्तीचं वाढीव तेल टाकू नका, आपल्या घरगुती भजी आहेत म्हणे, त्यामुळे कमी तेलातच करणार. आता अशी भजी करून बघा, झटपट भाकरीबरोबर तुम्ही टिफिनला देऊ शकता मुलांना. आणि मुलांच्या पोटामध्ये आयन जायचं असेल तर पालकाची भजी, कारण अशी मुलं पालक खात नाही, मग अशी भजी केली कुरकुरीत भजी अशी खायला त्यांना आवडतात. नक्कीच करून बघा, खूप सुंदर अशी भजी होतात. तुम्ही टिफिनला देऊ जेवणासाठी आमटी भाताबरोबर वरण भाताबरोबर करू शकता, नुसतीच खायला छान अशी चहाबरोबर किंवा सॉस केचपबरोबरही छान लागतात. ही पालकाची चटणीबरोबरही छान लागतात. नाश्त्यासाठी करू शकता, अगदी चहाबरोबर. अशी कुरकुरीत पालकाची भजी बनवून बघा. साधी सिंपल रेसिपी, कमी साहित्यात कमी वेळेत मी रेसिपी रोज टाकत असते. टिफिनच्या आयडिया, कमी साहित्यामधल्या भाज्या कशा बनवायच्या, कमी वेळेत कशा बनवायच्या त्या दाखवत असते. मच्छीचे छान छान रेसिपी असतात माझ्या, छान गावच्या पद्धतीच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या रेसिपी टाकत असते, जाऊन बघू शकता. आवडत असेल लाईक किंवा सबस्क्राईब करायला विसरा. भरपूर सारी भजी करून घेतलेत कुरकुरीत आणि मी छानपैकी भजी मी जेवणासाठी केलेली. तुम्ही चहाबरोबर करू शकता, नाश्त्यासाठी असंही खाऊ शकता. खूप सुंदर असे मधल्या जी भूक लागते 4-5च्या अगदी आपण करू शकता. आता छानपैकी भजी झालेली आहे. अगदी मुले किंवा मिस्टर कामावर आल्यावर अशी गरम भजी त्यांच्यासमोर ठेवली तर आवडीने सगळेजण खातील आणि असं एक वेगळा काहीतरी पदार्थ करण्याचा आनंद वेगळा. चला तर मस्त भरपूर सारी भजी करून घेतले. तुम्हीही करा, आवडत असेल नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही करता का अशी भजी, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. नसेल करता करून बघा आणि भजी आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा. चला पुन्हा व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय.